ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासाला प्रारंभ झालेला आहे. अधिक मासामध्ये विष्णू भगवंताची तुम्ही जेवढी आराधना करसाल तेवढं तुम्हाला 1000 गुणा पुण्य प्राप्त होते. म्हणून अधिक मासामध्ये मी तुम्हाला गीतेच्या अध्यायाचे पठण करून देत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवद्गीतेचा पहिला अध्याय. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी कुरुक्षेत्रामध्ये युद्धाची इच्छा धरून एकत्र जमलेल्या माझ्या सर्व पांडूंच्या पुत्रांनी काय केले त्यावर संजय म्हणाला. त्यावेळी राजा दुर्योधनाने व्यूहरचना युक्त पांडवांची सेना पाहून द्रोणाचार्याजवळ जाऊन असे भाषण केले. हे आचार्य, आपला बुद्धिवान शिष्य द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न, ज्याने चक्र व्यूहाकार उभी केलेली ही पांडवाची प्रचंड सेना पहा. या सैन्यामध्ये महाधनुर्धारी भीम व अर्जुनाप्रमाणे शूरवीर आहे. त्यामध्ये सात्विक आणि विराट, तसेच महारथी राजा द्रुपद आणि धृष्टकेतू चेकितान, तसेच महापराक्रमी काशीराज पुरुजित, कुंतीभोज आणि नरश्रेष्ठ शौभ्य आणि पराक्रमी युधामन्यू, उत्तमौजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि महारथी असलेल्या द्रौपदीचे 5ही पुत्र. हे ब्राह्मण श्रेष्ठा, आमच्याकडील सुद्धा जे जे मुख्य आहेत त्यांना जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्यामध्ये सेनापतीची नावे सांगतो. आपण स्वतः आणि पितामह भीष्माचार्य, कर्ण, द्रोण, युद्ध कधीही पराजित न होणारे कृपाचार्य आणि अश्वस्थामा, विकर्ण आणि सोमदत्ताचा पुत्र भूरिश्वाहा आणि पुष्कळ शूरवीर निरनिराळ्या शस्त्रांनी युक्त असून त्यांनी माझ्यासाठी प्राणाची आशा सोडलेली आहे. हे सर्व युद्धकलेत निपुण आहेत. भीष्म पितामहाद्वारा रक्षित असलेल्या आमची सेना सर्व प्रकाराने अजिंक्य आहे. तसेच भीमाद्वारे रक्षित असलेली पांडवांची सेना सहज जिंकल्या जाऊ शकते. म्हणूनच निरनिराळ्या आराखड्यात उभ्या असलेल्या सैन्यांनी सर्व बाजूने भीष्म पितामहाचे रक्षण करावे अशा प्रकारे द्रोणाचार्यांनी सांगितल्यामुळे दुर्योधनाचे वचन ऐकून कौरव सेनेतील वयोवृद्ध महापराक्रमी भीष्माचार्यांनी दुर्योधनाच्या मनात आनंद निर्माण होण्यासाठी मोठ्या आवाजात सिंहासारखी गर्जना करून आपला शंख वाजविला. नंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग इत्यादी रणवाद्ये एकदमच वाजू लागली. त्यांचा नाद महाभयंकर झाला. त्याच नंतर पांढरे शुभ्र घोडे जुंपलेले उत्तम रथ विराजमान असलेले अर्जुन व श्रीकृष्णांनी आपापली अलौकिक शंख वाजविली. श्रीकृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भयानक कर्म करणाऱ्या भीमाने पांडव नामक महाशंख वाजविले. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरने अनंत विजय नावाचा, नकुल आणि सहदेवाने सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. उत्तम धनुधारी काशीराजा महारथी श्रीखंडी, धृष्टद्युम्न राजा विराट आणि सात्यकी, तसेच राजा द्रुपद, द्रौपदीचे 5ही पुत्र आणि महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू आपापला अलग अलग शंख वाजविले. त्यामुळे उत्पन्न झालेल्या भयानक विघ्नांनी पृथ्वी तसेच आकाशातील दंडानून सोडली. त्यामुळे धृतराष्ट्राच्या पुत्रांनी हृदय विदीर्ण झाली. हे राजा, त्यावेळी कपिध्वज अर्जुनाने उभा असलेल्या धृतराष्ट्रपुत्रांना पाहून आपले धनुष्य उचलून श्रीकृष्णाला म्हणाला, हे अच्युतम, माझा रथ दोन्ही बाजूकडील सैन्याच्या मध्यभागी घेऊन उभा करा.
युद्धाची कामना धरून या ठिकाणी एकत्र आलेल्या मी चांगल्या रीतीने पाहू इच्छितो. मला कोणासोबत युद्ध करणे योग्य आहे? दुर्बुद्धी दुर्योधनाने युद्धात कल्याण इच्छिणाऱ्या जे राजे लोक या सैन्यामध्ये एकत्रित आले आहेत त्यांना मी पाहणार आहे. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा, अर्जुनाचे असे वचन ऐकून श्रीकृष्ण दोन्ही पक्षाकडील सैन्यामधील भीष्म, द्रोणाचार्य आणि सर्व राजे लोकांसमोर अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला आणि म्हणाले, एकत्र झालेल्या कौरव सेनेला पहा. त्यानंतर अर्जुनाने दोन्ही सैन्यामध्ये उभा असलेल्या वडिलांच्या भावांना, चुलत्यांना, पितामह, आचार्यांना, मामांना, भावांना, पुत्रांना, नातांना, मित्रांना, सासऱ्यांना आणि स्नेहींना पाहिले. अशा समोर उभ्या असलेल्या सर्व नातलगांना पाहून तो करुणेने अत्यंत व्याकुळ झाला आणि शोकाकुल अंतःकरणाने अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, या युद्धामध्ये समोर उभ्या असलेल्या आपल्या स्वजनांना पाहून माझे शरीर शिथिल होत आहे. मुखात कोरड पडले आहे, शरीरात कंप सुटला असून अंगावर रोमांच उभे राहिले आहे. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पाहत आहे. अंगावरील त्वचेचा दाह होत आहे. माझे मन भ्रमित झाले असून मी उभा राहण्यास सुद्धा समर्थ नाही. हे केशव, ही सगळी विपरीत लक्षणे मी पाहत आहे. युद्धामध्ये स्वजनांना मारून मला कल्याणही दिसत नाही. हे कृष्णा, मला विजयाची इच्छा नाही, राज्य आणि सुखाचीही इच्छा नाही. हे गोविंदा, मला राज्याचे, भोगांचे आणि जीवनाचे काय प्रयोजन आहे? कारण आम्ही ज्याच्यासाठी राज्यभोग आणि दुःखाची इच्छा करीत आहो, हे आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपल्या जीवांची आशा सोडून युद्धाला तयार झाले आहेत. गुरुजन, काके, पुत्र, भाऊ, मामे, सासरे, नातू, मेहुणे इत्यादी सर्व आप्त लोक आहेत. म्हणून हे मधुसूदना, मला मारले तरीही किंवा तिन्ही लोकांचे राज्य मला दिले तरीही या सर्वांना मी मारू इच्छित नाही. मग या पृथ्वीरील राज्यातील काय गोष्ट आहे? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्हाला काय आनंद मिळणार आहे? यातील लोकांना मारून सुद्धा आम्हाला पापच लागेल. म्हणून हे माधवा, आपलेच बांधव आपल्या धृतराष्ट्रपुत्रांना मारण्यासाठी आम्ही योग्य नाही, कारण आपल्याच कुटुंबात मारून आम्ही सुखी होऊ शकणार नाही. तथापि लोभांमुळे झालेल्या सर्व लोकांना कुलक्षय करण्यात आणि मित्रांसोबत विरोध करण्यात पाप दिसत नाही. परंतु हे जनार्दना, कुलक्षय केल्यामुळे होण्याच्या दोषाला जाणणाऱ्या आम्ही लोक या पापापासून परावृत्त होण्याचा विचार करू नये. कारण कुलाचा नाश झाल्यामुळे सनातन कुलधर्म नष्ट होतात. धर्माचा नाश झाल्यामुळे संपूर्ण कुलावर पापाची छाया पसरते. आणि हे कृष्णा, पाप अधिक वाढल्यामुळे कुल स्त्रिया भ्रष्ट होतात. त्यामुळे सर्व वर्णसंस्कार उत्पन्न होतो. हा वर्णसंस्कार दोन्ही कुलांना घातक करणाऱ्या नरकात टाकण्यास कारणीभूत होतो. पिंडदाना ही क्रिया लोप पावतात, त्यामुळे त्यांच्या स्वर्गातील पितरांना सुद्धा पतन होते. आणि या वर्णसंस्कारकारक दोषामुळे कुलघातकाचे सनातन कुलधर्म नष्ट होतात, जाती धर्म नष्ट होतात. आणि हे जनार्दना, आम्ही असे ऐकले आहे की कुलधर्म नष्ट झालेल्या मनुष्यांचा अंतकाळ नरकात वास होतो. अहो, दुःखाची गोष्ट अशी आहे की आम्ही बुद्धिवान असून सुद्धा महान पाप करण्यास तयार झालो आहो. राज्य आणि सुखाच्या लोभाने कुलक्षय करण्याच्या उद्यात झालो आहोत. जरी मी निशस्त्र व बुद्धीस तयार झालेला नसताना सुद्धा शस्त्रधारी धृतराष्ट्रपुत्रांनी मला रणांगणात ठार मारले तर ते मरण माझ्यासाठी फार कल्याणकारी होईल. संजय म्हणाला, अशा रीतीने रणांगणात शोकाकुल झालेल्या अर्जुनाचे मन उद्विग्न झाले व बाणासह धनुष्याचा त्याग करून तो रथाच्या मागील भागात जाऊन बसला. या ठिकाणी श्रीमद्भगवद्गीते उपनिषदे ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयी श्रीकृष्ण अर्जुन संवादातील प्रथम अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्ण भगवान की जय.